एक मोठी बातमी ममता बॅनर्जी यांच्या संदर्भातली। आपल्याला सत्तेची लालसा नाही, आपण मुख्यमंत्री पद सोडण्यासही तयार असल्याचं ममता बॅनर्जी म्हणतात। डॉक्टरांचा संप मिटवण्यात अयशस्वी ठरल्याची कबुली सुद्धा ममता बॅनर्जींनी दिली आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, कोणत्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचे हे विधान पुढे आलंय? गेल्या 1 महिन्यापासून जर बघितलं आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये आंदोलन सुरू आहे। तिथे आपल्याला माहित आहे, संपूर्ण देशाला माहित आहे की तिथे तरुण डॉक्टर तरुणीवरती ज्या पद्धतीने अत्याचार झाला, त्यानंतर त्यांना मृत्यू झाला, त्याचे संपूर्ण पडसाद जे आहे हे देशभरात उमटले आणि अनेक राज्यांमध्ये उमटले। त्यानंतर या संदर्भात जर बघितलं तर वारंवार ममता बॅनर्जी यांना लक्ष केलं जात होतं। भारतीय जनता पक्ष असो की विरोधकांच्या वतीने आणि खास करून डॉक्टरांनी देखील लक्ष करायला सुरुवात केली। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आज ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलंय की आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये जी घटना घडली होती ती घटना हाताळण्यामध्ये त्यांची चुकी झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण पश्चिम बंगालच्या जनतेची मी माफी मागते असं स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे। जर मला सत्तेची लालसा देखील नाही आहे आणि जर आवश्यकता असेल, जनतेला वाटत असेल की मी राजीनामा द्यावा तर मी राजीनामा देण्यासाठी देखील तयार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। त्यांनी हे म्हटलं आहे ममता बॅनर्जी यांनी की पॉवर ची मला असं म्हणते की सत्तेची मला भूक नाही आहे, हे देखील खास करून ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे। त्यामुळे बरोबर आहे, म्हणजे एक मोठं वक्तव्य पार्श्वभूमीवरती ममता बॅनर्जींचं समोर येत आहे। आरजी कर मेडिकल कॉलेजमधला डॉक्टरांचा संप थांबवण्यात अपयश आल्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायलाही आपण तयार आहोत, असं विधान केलंय ममता बॅनर्जीनं। प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।